हाय! आज पुन्हा मी गेले होते सुवासिनीच्या जेवणासाठी. तिकडनं आले, जरा वेळ आरुची आणि माझी इथे मस्ती चाललेली होती. त्याच्यानंतर स्किन केअर केलं. भरपूर सारं पाणी पिलं, कारण त्याच्याने बॉडी हायड्रेट राहते. बॉडी हायड्रेट राहिल्याने आपल्या स्किनवर छान असा ग्लो येतो आणि मस्त असं चेहरा जो आहे दिसायला लागतो. त्याच्यानंतर आज ना मी थोडं वॉशिंग मशीनची क्लिनिंग करायला घेतली. तसं तर माझं मशीन आहे ना फुल्ली ऑटोमॅटिकली आहे, पण मग थोडंफार जे आहे ना बाहेरून पुसायचं वगैरे, आतून पुसायचं हे काम करायचं होतं. आणि आपली ना वॉशिंग मशीनविषयी ना बरीचशी डाऊट्स असतात, की वॉशिंग मशीन हे पाणी जास्त घेतं, कपडे व्यवस्थित धुत नाही आणि अजून बरीचशी. तर हे मी ना माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे प्रॉब्लेम्स आणि त्याचं रिझन सुद्धा. सो तुम्ही मोठा ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की बघा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी याच्यामध्ये कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन केलेलं नाहीये. मला जे काही मी 5-6 महिन्यात मशीनविषयी माझे रिव्ह्यू आहेत ते मी तुमच्याशी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे. नंतर माझी काही पार्सल रिसीव्ह झालेली होती ती पाहिली आणि खूप सुंदर असं रिसीव्ह झालेली होती मला सगळे प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर संध्याकाळी ना मस्त असं तिखट काहीतरी बनवायला घेतलं, कारण